सगळ्यांना नमस्कार. ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. अकॅडमी म्हणण्यापेक्षा मी सगळ्यांना म्हणेल की परिवारामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ठीक आहे. कंबाईन गट ब आणि गट क याची जी काही आपली बॅच आहे त्याची सुरुवात होतीये पुण्यामध्ये. आज 2 तारीख ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही पण, आणि त्याचबरोबर संभाजीनगर आणि नाशिकला 16 जूनला आपली बॅच सुरू होतीये. आणि त्याच संदर्भामध्ये आज या लेक्चरच्या माध्यमातून आपण सुरुवात करतोय. आणि या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत तर पूर्णपणे जी काही सगळी कंबाईन आहे, गट ब गट क, याच्यामध्ये कोणत्या पोस्ट असतात, ठीक आहे, कोणत्या एक्झामच्या संदर्भात किती मार्क आले पाहिजेत, किती कट ऑफ पडला पाहिजे, अभ्यास कसा करायचा, अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, रोज किती वेळा अभ्यास करायचा, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन आपण याच्यामध्ये करणार आहे. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा, आपण बऱ्याचदा एक चूक करतो किंवा जे मुलं अभ्यासाला सुरुवात करतात त्याच्यामध्ये एक चूक होते की नेमकी कोणती पोस्ट मला हवी आहे. ही पोस्ट कोणती आहे हे ठरलेलं नसतं आणि ते रॅन्डमली येतात आणि अभ्यास करायला चालू करतात. जर का तुमचं गोल ठरलेलं नसेल, जर का तुमचं त्या ठिकाणी एम ठरलेलं नसेल, तर मला वाटतं की तेवढे एफर्ट्स त्या गोष्टीसाठी लागत नाहीत. तुमचं तन मन धन जे आहे त्या गोष्टीसाठी तुम्ही देऊ शकत नाही. जर का तुम्ही हे आधीच ठरवताय की मला बाबा ही स्पेसिफिक पोस्ट आहे जी मला हवी आहे आणि त्या गोष्टीसाठी मला प्रयत्न करायचा आहे, तर मला याची पूर्ण जाणीव असते की ती पोस्ट मिळवण्यासाठी मला किती मार्क मिळाले पाहिजेत, मी किती अभ्यास केला पाहिजे, कोणत्या घटकावर जोर दिला पाहिजे, कोणत्या घटकाकडे लक्ष दिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज आपल्याला येतो. आणि त्याचाच सर्व सविस्तरपणे या ठिकाणी चर्चा करण्याच्या संदर्भात या लेक्चरच्या माध्यमातून आपण सगळे भेटतोय. ठीक आहे. परत एकदा मी तुमचं ज्ञानदीप परिवारामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आणि जास्त वेळ न घालवता आपण आपल्या मुद्द्याला सुरुवात करूया. ठीक आहे. आता सगळ्यात तर पहिले एक गोष्ट लक्षात घ्या की सुरुवातीला मी तुम्हाला गट ब आणि गट क याचं एक इकॉनॉमिक्सचं जे ओरिएंटेशन आहे ते आज आपण या लेक्चरमध्ये, आणि चालू घडामोडीचं जे काही ओरिएंटेशन आहे ते आपण या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. तत्पूर्वी कंबाईनचा पूर्ण ओव्हरव्ह्यू ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झामचा मी तुम्हाला थोडक्यात देतो की नेमक्या कोणत्या पोस्ट याच्यामध्ये असतात आणि कोणत्या, ठीक आहे, पोस्ट कशा आहेत आणि नेमकं काम काय असतं, या गोष्टीची चर्चा आपण याच्या माध्यमातून करणार आहोत. लक्षात घ्या, 2 एक्झाम आहेत, सगळ्यांना माहिती आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सी, बरोबर, गट ब आणि गट क. आता एक चांगली गोष्ट काय आहे, आयोगाने दोन्ही एक्झामचा जो सिलेबस आहे आणि जो एक्झाम पॅटर्न आहे हा सेम आहे, समान आहे, एकही शब्दाचा फरक नाही. म्हणजे दोन्हीकडे पूर्व परीक्षा 100 मार्कांची 100 प्रश्नांची 1 तासामध्ये करायची आहे. सिलेबस बरोबर 8च्या 8 घटक सेम आहेत. मुख्य परीक्षा पेपर 2 असणार आहेत. त्याच्यामध्ये पहिला पेपर मराठी इंग्लिश असणार आहे, दुसरा पेपर जीएस असणार आहे. 200 मार्काचे ते पेपर असणार आहेत. म्हणजे कोणताही फरक त्याच्यामध्ये नाही. मग फरक कुठे आहे? एक, दोन्ही पेपर वेगळे होतील. दुसरं, पोस्ट मध्ये फरक आहे. ग्रुप बी मध्ये, गट ब मध्ये एकूण 4 पोस्ट साठी एक्झाम घेतली जाते. त्यातली पहिली पोस्ट आहे सब रजिस्ट्रार, दुसरी पोस्ट आहे एएसओ आणि तिसरी पोस्ट आहे एसटीआय, चौथी पोस्ट आहे पीएसआय. या 4 पोस्ट साठी एकत्रितरित्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा घेतली जाते. फक्त पॅटर्न ऑफ एक्झाम एकाच पोस्ट साठी वेगळा आहे. तो म्हणजे कोणता? तो फक्त पीएसआय. तो पण काय आहे, पूर्व आणि मुख्य सेमच आहे, मात्र त्याच्याही पुढे जाऊन तिथे काय असणार आहे, तुम्हाला फिजिकल असणार आहे आणि 40 मार्काचा इंटरव्ह्यू असणार आहे. पण महत्वाची गोष्ट, फिजिकल क्वालिफाईंग आहे. 60 मार्क पडतायत तर तुम्ही क्वालिफाय आहेत इंटरव्ह्यूला, बरोबर, आणि इंटरव्ह्यूचे 40 मार्क. फक्त इंटरव्ह्यू तुमचा कोणत्या पोस्ट साठी आहे? पीएसआय. परत एकदा पोरं विचारतात, सर एएसओ ला इंटरव्ह्यू आहे का, सर एसटीआय ला इंटरव्ह्यू आहे का, किंवा सब रजिस्ट्रारला इंटरव्ह्यू नाही. इतर कोणत्याही परीक्षेला गट ब आणि गट क मध्ये इंटरव्ह्यू नाही, हे क्लिअर करा. इतर कोणत्याही परीक्षेला नाही म्हणजे कोणत्याच नाही. त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न, मग तिकडे एक्साइज सब इन्स्पेक्टर असू द्या, नाहीतर मग विमा संचालनाचा असिस्टंट असू द्या, बरोबर, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर असू द्या, एएमयूआय असू द्या, कोणत्याही पोस्टला नाही. ह्या 4 पोस्टसाठी त्या ठिकाणी गट ब चा पेपर घेतला जातो. सब रजिस्ट्रार म्हणजे दुय्यम निबंधक, जो तुमच्या जमिनीच्या खरेदी विक्री करणाऱ्या ऑफिसमध्ये दुय्यम निबंधक म्हणून, सब रजिस्ट्रार म्हणून बसतो, जो तिथला नोडल ऑफिसर आहे, जो तुमच्या जमिनीची खरेदी विक्रीची नोंद करतो. दुसरा एएसओ, कायमस्वरूपी मंत्रालयामध्ये वेगवेगळ्या मंत्रालयाचे डिपार्टमेंट्स असतात, त्या डिपार्टमेंटचे सेक्शन्स असतात आणि त्या सेक्शन्सच्या सेक्शन ऑफिसरला मदत करण्यासाठी असलेला असिस्टंट सेक्शन ऑफिसर.
कायमस्वरूपी मुंबई पोस्टिंग, बदलीची कटकट नाही. मात्र मुंबईचं कॉस्ट ऑफ लिव्हिंग हे तुम्हाला बेअर करावं लागणार. तो तुम्हाला खर्च त्या ठिकाणी करावा लागणार. नवरा आणि बायको दोघांनाही जॉब करणं अपेक्षित, त्याच्याशिवाय भागणारच नाहीये. बरोबर. पण मग इकडे STI, ज्याला आपण GST इन्स्पेक्टर पण म्हणतो, 2017 मध्ये 1 जुलैला GST आला, विक्री कर गेला, सेल्स टॅक्सच्या जागेवर आता नाव झालं स्टेट टॅक्स. मग आता तो GST भरला नाही भरला, जे काही त्याच्याकडे त्या ठिकाणी वेंडर असणार आहेत त्यांच्या बाबतीत त्यांची चौकशी करणं, त्यांचे रिपोर्ट बघणं, GST भरलाय नाही भरलाय या गोष्टी चेक करणं काम त्या GST इन्स्पेक्टरचं आहे. PSI बद्दल जास्त काही सांगायला नको. मॅक्झिमम ग्रामीण भागातल्या पार्श्वभूमीवरून आलेल्या प्रत्येक मुलाचं स्वप्न आहे, मला अंगावरती वर्दी पाहिजे, मला युनिफॉर्म पाहिजे. कारण का, त्या युनिफॉर्मची जी किंमत आहे, त्या युनिफॉर्मचा जो रुबाब आहे तो ग्रामीण भागामध्ये खूपच जास्त आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांची ड्रीम पोस्ट कुठली असेल तर ती PSI आहे. पण एक गोष्ट त्याच्यासोबत ही पण लक्षात घ्या, ही जाणीव आपल्याला अभ्यास करायच्या आधी असली पाहिजे, त्याचा जॉब तेवढा हेक्टिक आहे. 24/7 तुम्हाला काम करायचंय. जर आवड आहे तर तुम्ही 100% तिथे चांगलं काम करणार आहे, कारण तो मेन इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे. आणि रुबाब तर आहेच आहे, नो डाऊट. युनिफॉर्मचा रुबाब आहे. कलेक्टर चाललाय आणि PSI चाललाय, लोकांना PSI लगेच ओळखू येतो, कलेक्टर रस्त्याने चालणारा ओळखू येणार नाहीये. हा युनिफॉर्मचा फरक आहे, तो पर्सनॅलिटीमध्ये होणारा बदल आहे. ते पॉझिटिव्ह पॉइंट्स तिथे आहेतच, नो डाऊट, त्याच्याबद्दल काही शंका असायचं काम नाही. तुम्हाला फेम आणि सगळ्याच गोष्टी तो PSI देणार आहे. याच्या बरोबर इकडे जर गट क मध्ये आलो तर गट क मध्ये एकूण 7 पदांसाठी परीक्षा घेतली जाते. त्यातली सगळ्यात महत्वाची पोस्ट कुठली तर एक्साइज सब इन्स्पेक्टर. एक्साइज सब इन्स्पेक्टर, ठीक आहे. लिकर शॉप असतील, रेस्टॉरंट आणि बार असतील तर इथे इन्स्पेक्शन करण्याचं काम, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम कोणाचं आहे तर या एक्साइज सब इन्स्पेक्टरचे. उत्पादन शुल्क विभागामधलं महत्वाचं पद, समकक्ष PSI. बरोबर. दुसरी पोस्ट त्या ठिकाणी आहे ती म्हणजे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर. बरोबर. MIDC असतात, त्या MIDC मध्ये त्या ठिकाणी इन्स्पेक्शन करण्याचं काम, निरीक्षण करण्याचं काम, नियंत्रण ठेवण्याचं काम या इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरचं आहे. MIDC ज्या भागामध्ये असतील तिथे, शक्यतो त्या बाहेरच्या साईडला असतात शहरामधून, त्याच्यामुळे पोस्टिंग तशाच पद्धतीने असणार आहे. यस, ठीक आहे. तिसरं त्या ठिकाणी पोस्ट आहे सहाय्यक, विमा सहाय्यक. विमा संचालनालयामध्ये सहाय्यक असणारी पोस्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसते. ठीक आहे. आता त्या पदाबद्दल मलाही एवढं जास्त माहित नाही, कारण माझ्या मित्रांमध्ये किंवा कोण्यामध्ये त्या ठिकाणी त्या जॉब प्रोफाईल बद्दल कधी चर्चा झाली नाही किंवा त्याला मला माहिती जास्त मिळाली नाही. पण विमा विभागामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी असिस्टंट म्हणून त्याचं काम मिळतं. दुसरी चौथी पोस्ट आहे असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर, MVI. ही मात्र फक्त मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनियर आहे त्यालाच आहे, बाकीच्यांना नाही. त्याच्यामुळे स्पेसिफिक क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही क्वालिफाय आहात, तुमच्याकडे 4 व्हीलरचं लायसन हवंय, त्याच्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी इलिजिबिलिटी नाही. जर तुम्ही लायसन्स काढायला गेले तिथं 3 स्टार युनिफॉर्म मध्ये बसलेला अधिकारी बघितला असेल, तो म्हणजे तुमचा हा असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर. ठीक आहे. आणि 5वी महत्वाची पोस्ट आहे टॅक्स असिस्टंट. ठीक आहे. आता बघा, टॅक्स असिस्टंट काय करतो तर तो STI ला खाली असिस्ट करतो. त्याचं 5-6 वर्षामध्ये पुढे STI म्हणून प्रमोशन होतं. गट क चं पद आहे, चांगलं पद आहे, ठीक आहे. पण मात्र टायपिंग तुम्हाला लागतं. आणि याच्या खाली अजून 2 पद आहेत, तिथे पण तुम्हाला टायपिंग लागतं. विदाऊट टायपिंग तुम्ही त्याला इलिजिबल नाही, क्लर्क आणि टायपिस्टचं. अशा प्रकारे एकूण ही 4 पोस्ट आणि या 7 पोस्ट अशा 11 पोस्टसाठी गट ब आणि गट क पूर्ण सिलेबस सेम, पूर्ण एक्झाम पॅटर्न सेम, फक्त एक्झाम वेगळ्या होतात, मेरिट लिस्ट सेपरेट लागतात. या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासक्रम आहे किंवा स्कीम ऑफ एक्झामिनेशन आपल्याला दिसतं. आणि त्याच अनुसार आपल्याला अभ्यास सुद्धा पुढे करायचा आहे. आता त्याच्यासाठी लागणारा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाची चर्चा करू, प्रिलियमची. जसं म्हटलं गट ब आणि गट क या दोघांसाठी पूर्व परीक्षेचा अभ्यास सेम आहे. तुम्ही जर इथे बघितलं तर आयोगाने सुद्धा लिहून दिलाय, गट ब आणि गट क पूर्व परीक्षा सिलेबस, मेन्सचा सुद्धा सेम. बरोबर. आता एकूण जर विषयांचा विचार केला तर एकूण विषय आहेत 7 आणि घटक आहेत 8. आता तुम्ही म्हणाल असं का, विषय किती आहेत 8, घटक किती आहेत, ठीक, सॉरी, विषय 7 आहेत, घटक 8 आहेत. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आपण या पेपरला म्हणतो जनरल स्टडीज किंवा सामान्य क्षमता चाचणी, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये GS असंही म्हणतो. एकूण विषय 7 आहेत. कोणते कोणते विषय आहेत तर पहिला त्या ठिकाणी इतिहास आहे, दुसरा भूगोल आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे अर्थशास्त्र, ज्याचं आपण आज ओरिएंटेशन बघणार आहे, आणि करंट अफेअर्स याचं आपण ओरिएंटेशन लेक्चरमध्ये बघणार आहे. याच्यानंतर
पुढचा विषय आहे चालू घडामोडी, परत पॉलिटी, सायन्स, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी मी एकच पकडला म्हणून 7 विषय आणि 8 घटक मी असं तुम्हाला म्हटलं. बरोबर. आता थोडक्यात पॅटर्न ऑफ एक्झाम बघूया, कोणता विषय किती मार्काला येतो आणि कोणत्या विषयाला आपल्याला अभ्यासामध्ये महत्व द्यायचं आहे आणि कशा प्रकारे आपण कट ऑफ क्लिअर करू शकतो ह्या गोष्टीचा अंदाज आपण इथे घेऊया. इथे लक्षात घ्या, इतिहास हा विषय जो आहे हा आपल्याला पेपरला 10 प्रश्न येतात 10 गुणांसाठी, म्हणजे एक प्रश्न 1 गुणासाठी आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक गोष्ट की आपली जी गट ब गट क ची पूर्व परीक्षा किंवा मेन्स आहे तिथे निगेटिव्ह मार्किंग आहे, नकारात्मक गुण पद्धती आहे. ठीक आहे, 1/4 आहे, म्हणजेच काय रे, 4 चुकला 1 वजा होणार, म्हणजे एका प्रश्नामागे 0.25 एवढे मार्क वजा होतात. एक प्रश्न चुकीचं उत्तर लिहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह मार्किंग दिसतं. लक्षात घ्या. ठीक आहे, मग इथे 10 मार्काला तुम्हाला इतिहास आहे. इतिहासाचा सिलेबस फक्त एका लाईनीमध्ये दिलाय. काय दिलाय? आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे मला भारत आणि महाराष्ट्र दोन्हीचा इतिहास करणं अपेक्षित. बरोबर आहे. आता सगळ्यांना फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या, कमेंट करत बसू नका, लेक्चर बघा. लेक्चर संपताना मी तुमच्या कमेंट सगळ्या घेतो, तुमचे डाऊट सगळे क्लिअर करतो. सध्याला फक्त लेक्चरवर फोकस करा. तुमचे डाऊट मी सगळे लेक्चर जेव्हा मी सांगेल की आता माझं झालं मग डाऊट विचारा. मी तुमच्या कमेंटकडे आता लक्ष देणार नाही. त्याच्यामुळं सध्याला फक्त इथे समोर लक्ष द्या, जे मी सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. बरोबर. म्हणजे 10 मार्काला तुम्हाला महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास करायचा आहे. पुढे भूगोल, जॉग्राफी आहे. बरं, जॉग्राफी सुद्धा इतिहासासारखा 10 प्रश्न तुम्हाला पेपरला विचारले जाणार आहेत 10 गुणांसाठी. इथे सुद्धा भारत आणि महाराष्ट्र या दोघांचाही भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, दोघंही 10 मार्काला हे विषय आहेत, मात्र सिलेबस मोठा आहे. इतिहास आणि जॉग्राफीच्या बाबतीमध्ये तुम्हाला अभ्यास खूप जास्त करावा लागतो, पण मार्क तुम्हाला पेपरला 10 पैकी, कारण 10च प्रश्न आहेत. कंबाईन सोपी का तुलनेने, तर तुम्हाला कोणत्या विषयाला किती प्रश्न येणार आहे हे आधीच ठरलेलं आहे. तेवढेच प्रश्न तुम्हाला पेपरला येतात. बरोबर. इथे जर इकॉनॉमिक्स आपण सविस्तर बघूया, त्याच्या आधी चालू घडामोडी याचा संदर्भ बघू. करंट अफेअर्स. आता करंटच्या बाबतीमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, करंटचं जे काही आहे ते इथे शिकवताना सुद्धा मी शिकवणार आहे. त्याच्यामुळे करंट किंवा चालू घडामोडी आपण थोडं सविस्तर बघूया. चालू घडामोडीचा जर विचार केला तर सिलेबस मध्ये आपल्याला काय दिले? जागतिक चालू घडामोडी, ठीक आहे, भारताच्या चालू घडामोडी आणि तिसरा महाराष्ट्राच्या चालू घडामोडी. बरोबर. एक लक्षात घ्या. आता तुमचा प्रश्न असतो, सर करंट अफेअर्स डेली करायचं का? ठीक आहे, या प्रश्नाचं माझं उत्तर आहे नाही. तुम्ही रोज करंट अफेअर्स केलं पाहिजे का? अजिबात नाही. त्याच्या मागचं लॉजिक सांगतो. किंवा मासिक वाचलं पाहिजे का? त्याला पण मी सांगतो. मुलांना पैसे आणि वेळ वाया घालू नका, त्याचं लॉजिक सांगतो. फॉर एक्झाम्पल, मार्केटमध्ये चर्चा परिक्रमा या मासिकची आहे. त्या मासिकाचा जर तुम्ही विचार केला, तुम्हाला मी सिंपल गोष्ट सांगतो, हे परिक्रमाचं पेज आहे आणि या पेजवरचे 3 पार्ट केलेत, 3 भाग केलेत आणि 3 भाग मध्ये कंटेंट आहे. म्हणजे जवळजवळ एका पानावरती 3 पानाचा कंटेंट टाकून दिलाय, एकदम छोट्या छोट्या अक्षरात. एकूण पानं किती आहेत त्या परिक्रमाची? एकूण पानं आहेत 100. जर का 100 पानं आहेत आणि एका पानावर जर 3 पानाचा कंटेंट आहे, मला सांगा, जवळजवळ 200 ते 300 पानाचा पेजेसचा कंटेंट तुम्हाला एका महिन्यासाठी वाचायचा आहे. सिंपल कॅल्क्युलेशन. आणि हेच जर तुम्ही वर्षाचं कॅल्क्युलेट केलं, जे तुम्हाला करंट असतं, तर 200 जरी पकडले गुणिले 12 होतात 2400 पेजेस. मला सांगा, करंटला प्रश्न येणार आहेत 15 आणि त्याच्यासाठी तुम्ही पेजेस किती वाचताय? 2400 पानं जवळजवळ, म्हणजे 2 ते 3000 पेजेस. आणि एका विषयाचे जीएसच्या एकूण पुस्तकाचे पेजेस असतात 500 ते 600. म्हणजे जवळजवळ 4 ते 5 जीएस तुमचे वाचून होतील एकट्या करंटमध्ये. मग मला सांगा, करंट तुम्ही जास्त केलं तर तुम्हाला काय जास्त मार्काला येणार आहे? नाही. मग का मी त्याला रोज वेळ द्यायचा आहे? बर, हे सोडा. मला सांगा, 1 जानेवारी 2024 ला वाचलेलं आता 9 नोव्हेंबरच्या प्रिलिमला तुम्हाला 1.5 वर्षानंतर आठवेल का? आपण सगळे गजनी होत. गजनी म्हणजे काय? शॉर्ट टर्म मेमरी लॉस. आपल्याला काल वाचलेलं आज लक्षात राहत नाही. मग 1.5 वर्षापूर्वी तुम्ही जे रोज करंट वाचताय, जे महिन्याला करंट वाचताय, ते आता कसं आठवेल?
बरं, एवढ्याची त्या ठिकाणी रिव्हिजन होणं कसं काय शक्य? रिव्हिजन शक्य आहे का? अजिबात नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळं प्रॅक्टिकली जर विचार केला, जर मार्कांच्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे, रिझल्ट ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे, पोस्ट पाहिजे, तर माझं म्हणणं आहे काय करायचं नाही हे खूप क्लिअर पाहिजे. मग एक, आजूबाजूचे दादा ताई कोणी पण लायब्ररीतले असू द्या, मार्गदर्शक कोणीही असू द्या, हे मात्र कायम लक्षात ठेवा. आपल्याला सिंपल फंडा, प्रिलियमची ऍडव्हर्टाईज आली, 3 महिन्यानंतर प्रिलियम आहे, कोणतंही त्या ठिकाणी नोट्स किंवा इयरबुक घ्यायचं आहे आणि ते 3 वेळा वाचायचं आहे, त्याच्यातून तुमचं करंट अफेअर्स तयार होईल. विनाकारण त्या करंट अफेअर्सला डेली ते चालू घडामोडी म्हणून रोजच वाचलं पाहिजे असा हट्ट नको. न्यूजपेपर वाचायचा का? हो, 100% वाचा. मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही की तुम्ही न्यूजपेपर वाचू नका. आता न्यूजपेपरची तुम्हाला छोटी गंमत सांगतो, तुम्ही बघा तुम्हाला रिलेट होतीये का. मुलांच्या बाबतीत तर मी हे कायम ऑब्झर्व केलंय, जर मुलाच्या हातात न्यूजपेपर वाचायला आला तर तो उलटीकडून वाचायला सुरुवात करतो. त्याचं शेवटचं पान पहिलं वाचायचं असते. असं का? तर स्पोर्ट्स पण सोडा, त्याच्यामधलं क्रिकेट, भले त्याने आदल्या दिवशी सगळी क्रिकेटची मॅच बघू दे, पण त्याला उत्सुकता असते कालच्या मॅच मध्ये काय झालं, ते पेपरमध्ये काय लिहून आलंय. साधी कालची बातमी घ्या की मुंबई आणि पंजाब दोघांची त्या ठिकाणी काय होती, सेमीफायनल होती बाबा, फायनलसाठी IPLची. सगळी मॅच बघितली पठ्ठ्याने, पण तरी पण आज न्यूजपेपर हातात आला की त्यांनी उलटा पेपर केला आणि ते सगळी मॅचची डिटेल वाचून काढली. आता काय नवीन होणार आहे? लाईव्ह तर बघितली आहे, बरोबर की नाही? पण मग याला वेळ नाही घालवायचा, बरोबर? मग पेपर वाचा. जनरल अवेअरनेस साठी जगामध्ये, भारतात, महाराष्ट्रात काय चाललंय हे वाचण्यासाठी तुम्ही 100% अर्धा तास पेपर वाचा. त्याच्या नोट्स काढू नका. इन्फॉर्मेशन साठी आणि तुम्ही नागरिक आहात त्या सजगतेसाठी तुम्ही न्यूजपेपर त्या अँगलने वाचा. न्यूजपेपर एक्झामला येतंय म्हणून वाचला तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होत नाही. ठीक आहे, हे एक महत्वाचं लक्षात ठेवा. आता करंटचा अप्रोच कसा असला पाहिजे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपल्याला जागतिक, भारतीय आणि महाराष्ट्राच्या घडामोडी बघा. जर तुम्हाला जागतिक घडामोडी तुम्ही वाचताय तर नेहमी लक्षात ठेवा, जगाच्या संदर्भातल्या घडामोडी तुम्हाला वरवर वाचायच्यात. कारण का? इथे सगळे प्रश्न वन लाईनर येणार आहेत आणि फक्त फॅक्ट्स येणार आहेत. थोडक्यात मी काय सांगतो माहितीये का, आलेली घडामोड फक्त हेडलाईन वाचा. हेडलाईनवरच प्रश्न आहे जागतिक घडामोडीच्या बाबतीत. अजिबात सविस्तर डेप्थ मध्ये त्याच्यावर खोलात जाऊन प्रश्न विचारला जातो. एक्झाम्पल देतो. समजा असं कन्सिडर करूया की नुकतंच जगामध्ये रशिया पहिला देश बनलाय ज्याने जागतिक पातळीवरती आण्विक पाणबुडीचं प्रक्षेपण केलंय, आण्विक पाणबुडी अनावरण केलंय. रशिया जगातला पहिला देश बनलाय. मग पेपरला प्रश्न काय येईल रे ह्या घटनेवर? पेपरला प्रश्न एवढाच येईल की नुकताच कोणत्या देशाने पहिलं जागतिक आण्विक पाणबुडी याचं अनावरण केलं, किंवा त्या आण्विक पाणबुडीचं नाव विचारलं जाईल. रशियाने पहिल्या जागतिक आण्विक पाणबुडीचं अनावरण केलं, त्याचं नाव काय? याच्या पलीकडे, याच्यापेक्षा खोलात प्रश्न विचारला जाणार नाही. ना त्या आण्विक पाणबुडीचं वैशिष्ट्य विचारलं जाईल, ना त्या आण्विक पाणबुडीची बनवली कशी त्याची प्रोसिजर विचारली जाईल, ना त्या आण्विक पाणबुडीमध्ये कोण इन्व्हॉल्व्ह होतं हे विचारलं जाईल, किंवा कोणत्या संस्थेने तयार केली, कोणत्या कंपनीने तयार केली हे विचारलं जाणार नाही. विचारलं काय गेलं? फक्त त्या आण्विक पाणबुडीचं नाव आणि कोणता देश. म्हणजे वरवर हेडलाईनवर प्रश्न, जागतिक घडामोडी. मग आयोगाची अपेक्षा काय? अरे जगातल्या मेन घडामोडी आहेत त्या वरवर तुम्हाला माहित पाहिजे. याच्या पुढे जाऊन जर आपण बघितलं तर प्रश्न येतो भारताच्या चालू घडामोडींवर. मग जर भारताचा विचार केला तर मात्र त्या ठिकाणी थोडंसं मुख्य वैशिष्ट्यांसह थोडं खोलात जाऊन त्याचं आपल्याला अभ्यास करावा लागेल. का? तर तुम्ही भारताचे नागरिक आहात. या हिशोबाने आयोगाची अपेक्षा एवढीच आहे की भारतामध्ये घडणाऱ्या महत्वाच्या घटनांबद्दल थोडीफार तरी तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे. भारताचा नागरिक म्हणून तुम्हाला त्याची माहिती आवश्यक आहे, बरोबर? म्हणजे मला इथे काय दिसतं, जर समजा सेम प्रश्न आताच्या आण्विक पाणबुडीचा भारताने अनावरण केलं तर प्रश्न कसा येईल त्याचं उदाहरण सांगतो. नुकतंच भारताने XYZ नावाची आण्विक पाणबुडीचं अनावरण केलं, त्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा. आणि मग खाली वैशिष्ट्य दिलेली असतील A, B, C, D आणि मग सांगितलं जाईल
की या विधानांपैकी कोणतं विधान बरोबर आहे. मग याच्यात काय विचारलं जाईल रे, या पाणबुडीचं नाव काय आहे, त्याची त्या ठिकाणी वजन किंवा त्या ठिकाणी कोणतं मटेरियल वापरलंय, ठीक आहे, ते कुठे तयार केली, बॉम्बे शिपयार्ड मध्ये केली आहे का, कोचीन शिपयार्ड मध्ये केली आहे का, तिरुवनंतपुरमला केली आहे का, कुठे, म्हणजे त्याचं ठिकाण विचारलं जाईल. बरं, त्याचं वैशिष्ट्य विचारले जातील की त्या आण्विक पाणबुडीची वैशिष्ट्य काय, किंवा त्याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी भारत कितवा देश बनलाय, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, हे विचारलं जाईल. मग मला प्रश्नांमध्ये फरक काय दिसला, जगाच्या घडामोडी मला वरवर येत आहेत, मला फक्त हेडलाईन लक्षात ठेवायची आहे. भारत तिथे आला तर भारताचं थोडंसं डिटेलमध्ये लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्याही पुढे जाऊन पुढे येतो प्रश्न महाराष्ट्राचा. आता मला एक गोष्ट सांगा, आपण कोणाचा पेपर देतोय, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. आपण कुठे राहतो, महाराष्ट्रात राहतो. आपण कुठल्या पदांसाठी, कुठे काम करणाऱ्या पदांसाठी का अभ्यास करतोय, महाराष्ट्रातल्या. मग आयोगाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की सविस्तर महाराष्ट्राची कोणतीही घटना एकदम डिटेलमध्ये, एकदम सविस्तर मध्ये तुम्हाला माहित हवी. मग त्या प्रोजेक्टमध्ये कोणता व्यक्ती इन्व्हॉल्व होता, मग महाराष्ट्रातला कोणता व्यक्ती होता का, त्या व्यक्तीला आधी कुठले पुरस्कार भेटले होते का, ठीक आहे, मग त्या प्रकल्पाची वैशिष्ट्य काय, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे मी इथे जग फक्त वरवर वाचणार, मी भारताची घडामोड थोडी सविस्तर मेन फीचर्स वाटणार, इथे महाराष्ट्र हेडलाईन वाचणार, मेन फीचर्स वाटणार, आणि मायक्रो सूक्ष्म छोटे छोटे घटक सुद्धा त्याचे फीचरच्या बाबतीमधले मी वाचणार. म्हणजे मला महाराष्ट्राविषयीची एकदम सविस्तर माहिती हवी, कारण आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पेपर देतोय. मला इतर राज्यांमध्ये काय चाललंय याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे सविस्तर माहिती असणं अपेक्षित आहे, असं आयोगाला वाटतं. बजेटवर प्रश्न आला तर तो महाराष्ट्राचा येईल, तो काही गुजरात किंवा मध्य प्रदेश किंवा छत्तीसगड येणार नाही. इतर राज्यांनी जर योजना चालू केली तर त्याचं फक्त नाव आणि राज्य कोणतं विचारलं जाईल, किंवा कशासाठी चालू केलं हे विचार. पण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये ती योजना कधी चालू झाली, ठीक आहे, कशासाठी केली, तिचं नाव काय, त्याचे लाभार्थी कोण आहेत, त्याची वैशिष्ट्य काय, हे सगळं विचारलं जाईल. हा अभ्यासाच्या बाबतीत, करंटच्या बाबतीतला अप्रोच मला ठेवायचा आहे. हा जर तुम्ही ठेवताय तर तुमचा अभ्यास करंटचा 1/3 ने कमी होईल, सॉरी 2/3 ने कमी होईल आणि 1/3 राहील असं. मग आता सध्या आपण काय करतोय, खूप जास्त फापट पसारा वाचतोय. आपल्याला तो लिमिटेड करायचा आहे. जर आपल्याला एक्झाम ओरिएंटेड, एक्झाम रिझल्ट ओरिएंटेड पाहिजे तर मात्र आपल्याला हा अप्रोच आपल्यामध्ये कव्हर करावा लागेल. कारण इथे तुमचं रेग्युलरली दर मंडेला तुमचं लेक्चर वीकली होईल, त्याच्यामुळं त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आणि तुमचे दिवसभराचे लेक्चर झाल्यानंतर वीकलीचं जे काही करंट अफेअर्स असेल ते तुमचं सोमवारी त्या ठिकाणी होईल. ठीक आहे, हे झालं करंटच्या बाबतीमध्ये अप्रोच कसा असला पाहिजे हे. आता पुढचा महत्वाचा सब्जेक्ट राज्यशास्त्र. मला जर विचारलं पूर्ण 7च्या 7 विषयांमध्ये सगळ्यात सोपा, आउट ऑफ मार्क देणारा विषय कोणता, राज्यशास्त्र. पॉलिटीला 15 प्रश्न येतात. बर, सिलेबस लिमिटेड आहे, एकच पुस्तक तेवढंच वाचा, त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही. जर पॉलिटीला कोण म्हणत असेल की शिकवलंय त्याच्यातूनच आलं किंवा पुस्तकातूनच आलं, येणारच आहे. ती घटना आहे, घटनेच्या बाहेर प्रश्न जाणार कसा, बरोबर. त्याच्यामुळं या सब्जेक्टला मात्र तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यायचा प्रयत्न करायचा आहे, तर तुमचं पासिंग सोपं होतं. जर तुम्ही पॉलिटीला 10 पेक्षा कमी येताय, तुम्ही रेसच्या बाहेर जाता. कारण महाराष्ट्रातल्या 90% पोरांना पॉलिटीमध्ये त्या ठिकाणी 15 पैकी 13-14 मार्क येतात. जे सिरियसली अभ्यास करतात त्यांच्या बाबतीत मी बोलतोय. जे टाइमपास करतात त्यांना कुठल्याच विषयाला येत नाहीत, त्यांचा आणि त्याचा काही संबंध नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळं पॉलिटी आपल्यासाठी महत्वाचा आहे. पुढचा आहे सायन्स, सामान्य विज्ञान. तसा धडकी भरवणारा विषय, काय विचारतील याची गॅरंटी नाही. कधी सोपा तर कधी अवघड, कधी अभ्यास केला तर प्रश्न सुटतील, अभ्यास नाही केला तरी सुटतील, कधी कधी अभ्यास करून सुद्धा नाही सुटणार. असं कन्फ्युजन या सायन्सच्या बाबतीत आहेत. पण तुम्हाला जे नकाते सर शिकवणार आहेत ते एवढे इंटरेस्टिंग शिकवणार आहेत, एवढ्या ट्रिक्स सांगणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, याच्यातले तुमचं स्ट्रॉंग झोन कोणता आणि PYQ या जर गोष्टीवर तुम्ही भर देताय, 100% तुम्हाला सायन्स चांगलं जाईल. आणि त्याच्याही पुढे जाऊन
अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. जर तुम्हाला कंबाईनची पोस्ट हवी आहे तर मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे, अनुभवावरून सांगतो एवढ्या दिवसांच्या, जर तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंग चांगलं करताय, कारण का तर हे 2 घटक 20 प्रश्न 20 मार्कांना आहे. सगळ्यात जास्त वेटेज अंकगणित बुद्धिमापन चाचणी. आणि आपल्याला कंबाईन मध्ये सगळ्यात मोठा टास्क हाच आहे. एका तासात अंकगणित बुद्धिमापन चाचणीच्या 20 प्रश्नासह 100 प्रश्न सोडवावे लागतात. सगळ्यात मोठं चॅलेंज, राज्यसेवेपेक्षा सगळ्यात मोठं चॅलेंज काय असेल तर सगळ्यात मोठं चॅलेंज हे आहे आपल्याला कंबाईनला 60 मिनिटात 100 प्रश्न. पण काळजी करू नका, ह्याची स्ट्रॅटर्जी तुम्हाला सांगतो, त्याचं लॉजिक मी तुम्हाला सांगतो. कॅल्क्युलेशन केलं तर एक प्रश्न, एक क्वेश्चन याला फक्त आणि फक्त 36 सेकंद तुम्हाला मिळतात, 36 सेकंदात. मात्र आपल्याला स्ट्रॅटर्जी काय करायची रे, 60 मिनिटांचं डिस्ट्रीब्युशन. लक्षात घ्या, 40 मिनिटं जीएस सोडवायचंय आणि 20 मिनिटं तुम्हाला त्या ठिकाणी मॅथ्स आणि रिझनिंग सोडवायचंय. कारण मॅथ्स रिझनिंगचा प्रश्न सोडून, वाचून, समजून घेऊन सोडवायचा आणि मग उत्तर मार्क करायचं. मग आपला हा टाइम मॅनेजमेंट कसा करायचा हे प्रत्येक लेक्चरला तुम्हाला सांगितलं जाईल. फॉर एक्झाम्पल जर का सांगायचंच झालं तर बघा, सिंपल गोष्ट आहे की तुम्हाला प्रश्न विचारला, खालील बघा, खालीलपैकी चुकीचं विधान कोणतं. ठीक आहे, काय विचारलाय प्रश्न, खालीलपैकी चुकीचं विधान कोणतं. बघा, प्रश्नांचे ऑप्शन 2 प्रकारचे असतात, ते मी तुम्हाला क्लिअर करतो. कोणते 2 प्रकारचे, एक ए, बी, सी, डी अशा प्रकारचे ऑप्शन असतील, किंवा दुसरे प्रकार असतो ऑप्शनचा 1, 2, 3 आणि 4. तर एक काळजीपूर्वक लक्षात घ्या, हे खूप मायन्यूट गोष्ट आहे, पण मग ही तुम्हाला पेपरला फायदा देते. काय ते सांगतो. बघा, 2 पर्याय दिलेत. एक कायम लक्षात ठेवा, जेव्हा तुमचे पर्याय ए, बी, सी, डी असतात तेव्हा त्याचे अंतिम पर्याय खाली असतात. ठीक आहे, अंतिम पर्याय जो असतो तो 1, 2, 3 आणि 4 याच नंबर मध्ये असणार आहे. का तर तुमच्या आन्सर शीटवर जे तुम्हाला गोल करायचे आहेत, ठीक आहे, जे गोल करायचे आहेत, इथे 1, 2, 3, 4 पर्याय, एबीसीडी नाही. याचे एबीसीडी चे अंतिम पर्याय पुढे असतात. जेव्हा 1, 2, 3 असतं तेव्हा 1, 2, 3, 4च असतं, त्याच्या खाली परत उपपर्याय नसतात. हे कायम लक्षात ठेवा. जर एबीसीडी दिलंय याचा अर्थ हा मल्टीलाइनर प्रश्न आहे. माझे पर्याय खाली आहेत 1, 2, 3, 4, नाहीतर प्रश्नांची उत्तरं चुकतात. मग आता मी कुठे येतो, आधीच्या गोष्टीवर जे सांगत होतो, चुकीचं विधान ओळखा. वेळ कसा वाचवायचा, पेपरला वेळ कसा वाचवायचा, काय म्हटलंय, चुकीचं विधान ओळखा. समजा 1, 2, 3, 4 पर्याय दिलेत, तुम्ही पर्याय वाचले, पहिलं स्टेटमेंट वाचलं बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट वाचलं चुकीचं आहे, दुसरं स्टेटमेंट तुम्हाला चुकीचं सापडलं. माझं म्हणणं काय आहे, मला सांगा, हे 3 आणि 4 हे वाचायची गरज आहे का. आपण काय करतो, चूक माहितीये का, स्वतःवर विश्वास नाही, स्वतःच्या अभ्यासावर विश्वास नाही, आपण दुसरं चुकीचं करतो, तिसरं आणि चौथं वाचतो आणि मग उत्तर मार्क करतो 2. मग गेला ना वेळ तुमचा तिसरा आणि चौथा पर्याय वाचायला. मग कसं काय एका तासात पेपर सॉल्व्ह होणार. हे थोडं लक्षात घ्या, हे प्रॅक्टिसनी येणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला शिकायच्यात, ह्या गोष्टी आम्ही शिकवणार आहोत. याच्याही पलीकडे अजून एक तुम्हाला वेळ कसा वाचायचा त्याचं उदाहरण देतो. तुम्हाला जोड्या लावाचे प्रश्न येतात बरोबर. जोड्या काय असतात, 1, 2, 3, 4 आणि इकडे असतो 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे, या पद्धतीने ऑप्शन बरोबर. याच्या खाली तुमचे पर्याय असतात 1, 2, 3, 4 जे XYZ आहेत आणि त्याच्यानंतर असतं 1, 2, 3 आणि 4. मला सांगा, समजा 1 ला 1 आहे आणि इकडे पर्यायामध्ये फक्त याच ऑप्शन मध्ये 1 ला 1 दिलाय, बाकीच्या ऑप्शनला दिलंच नाहीये. मग दुसऱ्या जोड्या लावायची गरज आहे का. एकच पर्याय असा आहे ज्याला 1 ला 1 एकाच ऑप्शन मध्ये दिलाय, मला बाकीच्या जोड्या जुळवायच्या नाहीत. जोड्या जुळवायची कामं बाहेर आल्यावर करू. उत्तर निघलं ना माझं. ज्या विद्यार्थ्याला हे कळलं त्याचा टाइम हा कन्सर्न कंबाईनचा संपतो. आणि आयोग खूप विचार करून अशा प्रकारे प्रश्न सेट करतं ज्याच्यामुळे तुमचा वेळ वाचतो. बरं, याच्याही पुढे जाऊन आयोगाने
पेपरच्या पहिल्या पेजवर 5वा का 6वा मुद्दा ठळक बोल्ड अक्षरात लिहून दिलाय. काय लिहून दिलंय? जर उमेदवाराला एखादा प्रश्न खूप कठीण वाटला तर त्या विद्यार्थ्याने उमेदवाराने तिथे जास्त वेळ न घालवता पुढच्या प्रश्नाकडे जावं. म्हणजे आयोगाने सरळ सरळ इंडिकेशन दिलंय, आम्ही असे काही अवघड प्रश्न टाकू, आम्ही असे काही अवघड प्रश्न त्याच्यामध्ये देऊ की जे तुम्हाला स्किप करायचे आहेत. क्रिकेट तुम्ही बघत असाल तर क्रिकेटमध्ये 6 बॉलमध्ये 1 बाउन्सर मारायला परवानगी असते आणि मग त्या बाउन्सरच्या बाबतीमध्ये तुम्हाला तो डक करावा लागतो, तुम्हाला तो सोडून द्यावा लागतो, नाहीतर विकेट जायचे चान्सेस आहेत. मग तसं अख्ख्या 100 प्रश्नांमध्ये तुम्हाला 4 किंवा 5 बाउन्सर असणार आहेत जे आउट ऑफ बॉक्स आहेत. तुम्हाला ते काय करायचे? वाकून डक करायचे, सोडून द्यायचे. विनाकारण त्याला छेडछाड करायची नाही. उलट तो सुरुवात वाचली कळलं की मला येत नाही, पुढच्या प्रश्नाकडे जा, गोल करून ठेवा आणि मग शेवटी वेळ राहिला तर त्या प्रश्नाकडे या. ह्या गोष्टी मायक्रो मॅनेजमेंट जर तुम्ही करताय 100% तुमचा 60 मिनिटात 100 प्रश्नाचा पेपर सॉल्व्ह होतो. आणि हे मी स्वतः केलंय म्हणून मी सांगतो. जेवढ्या काही कंबाईनच्या पूर्वपरीक्षा मी राज्यसभेची तयारी करायचो पण प्री दिल्या तेवढ्या कधीही मी फेल झालो नाही. इच अँड एव्हरी पेपर, भले 10 जागा असू दे, नाहीतर 400 जागा असू दे, 500 जागा असू दे. त्याचं कारणच होतं डोक्यामध्ये हे कॅल्क्युलेशन होतं. हे कायम लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यामुळं हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आपला मुद्दा होता अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. जो 20 प्रश्न आहेत त्याचं मॅनेजमेंट आपल्याला इथे 15 ते 16 मार्क घ्यायचे आहेत. याचं बेसिक मला करायचं आहे आणि इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला मी इथे दाखवतो. तुम्ही फक्त विचार करा. जर विचार केला तर सिलेबस काय बघा. अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणीचा सिलेबस तुम्हाला हसायला येईल लिटरली. बघा, अंकगणित काय रे? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी. जे तुमच्या मनामध्ये भीती आहे ना, अल्जेब्रा आणि जॉमेट्री, अरे 10वी 12वी पर्यंत मला कधीच गणित जमलं नाही, आता कुठे जमणार आहे? अरे बाळा, पण नाहीच आहे ना ते. अल्जेब्रा आणि जॉमेट्री तुमच्या सिलेबसलाच नाहीये. मग लोड का घ्यायचा? मनात न्यूनगंड का ठेवायचा की मला जमत नाही? तुम्ही काय करताय? आधीच गिव्हअप करताय. लढाईला जायच्या आधीच जर का सरेंडर करून दिलं तर तुम्ही लढाई कशी जिंकणार? बरोबर. त्याच्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. बुद्धिमापन चाचणीचा तर सिलेबस एका वाक्यात दिलाय त्यांनी. काय म्हटलंय बघा, उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न. मग जर एवढं धडधाकट आयोग सरळ सरळ तुम्हाला देत आहे तर तुम्ही अतिशहाणपणा करून अति डोकं लावून का टेन्शन घेताय? मग या बेसिक गोष्टींवर आपल्याला फोकस करायचा आहे. आपल्या मेंदूला सवय काय लागली आहे? 5x7 ओपन कर मोबाईल, कॅल्क्युलेटर ओपन कर आणि 5x7 कर. ना आमचे पाढे पाठ आहेत, ना आमचे वर्ग पाठ आहेत, ना आमचे घन पाठ आहेत, ना आम्हाला पटकन एबीसीडी नंबर सकट लिहिता येते. मग मला सांगा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ठीक आहे, अंश, छेद, अपूर्णांक, पूर्णांक यांचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे आपल्याला जमतंय का? याची प्रॅक्टिस आपल्याला करावी लागेल. आपल्या मेंदूला त्या बाबतीत चढलाय गंज. का? तर आपण झालोय आळशी. आपण मेंदूला केलंय आळशी आणि त्याच्यामुळं आपण काय करतोय? कॅल्क्युलेटर वापरतोय, कॅल्सी वापरतोय आणि कॅल्क्युलेशन करतोय. आणि आमची अपेक्षा आहे की पेपरला त्या ठिकाणी मॅथ्स रिजनिंगचे प्रश्न सुटावेत. ते सुटणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत नाहीत, जोपर्यंत तुम्ही वर्ग पाठ करत नाहीत, 30 पर्यंत पाढे पाठ करत नाहीत, घन पाठ करत नाहीत, पूर्णांक अपूर्णांकाची बेरीज तुम्ही करत नाही, तोपर्यंत डायरेक्टली मॅथ्स रिजनिंग सोडवायला घेतलं जमणार नाही. हा सिलेबस कुठला आहे? 11वी 12वी 10वी याचा अल्जेब्रा जॉमेट्री नाही, तर त्याचा आहे त्या ठिकाणी स्कॉलरशिपची जी एक्झाम असते बघा, 4थी आणि 7वीला होती स्कॉलरशिपची एक्झाम. आता ही मी दिली आहे, मला ती स्कॉलरशिप मिळाली आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, या स्कॉलरशिपला सध्याला ही 5वी आणि 8वीला आहे, 5th आणि 8th स्टँडर्डला आहे. या 5वी आणि 8वीची गणित आणि बुद्धिमापन चाचणीची गाईड्स जी आहेत, नवनीत पब्लिकेशनची येतात बहुतेक, ठीक आहे, ती गाईड जी आहेत नवनीतची, ती तुम्ही अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणीची घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न सुटतील. लाज वाटायचं काहीच कारण नाही. शेजारचा म्हणला तू हे काय वाचतो 5वीचं, त्याला म्हणायचं तू रिझल्ट लागल्यानंतर भेट. त्याचं महत्व काय मी तुम्हाला सांगतो. हे जर तुम्ही करताय बेसिक, मला सांगा 5वीच्या पोराचं अंकगणिताचं पुस्तक किंवा बुद्धिमापन चाचणीचं पुस्तक, 2 पुस्तकं तुम्हाला सुटतील का?
जर 5वीच्या पोराला सुटतायत तर तुम्हाला येईलच की, तुमची बुद्धी तेवढी असणार आहे, मला विश्वास आहे तेवढा. आणि त्याच्यानंतर 8वीचा पुढचा टप्पा. मग मला सांगा, जर बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्ही केलं, 5वी 8वी आणि मग आयोगाचे प्रश्न, का मॅथ्स रिझनिंग सुटणार नाही? ज्याला कोणाला कंबाईनची पोस्ट काढायची आहे त्याने आजच्या आज 5वी आणि 8वीची स्कॉलरशिपची पुस्तकं, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणीची 2-2 अशी 4 घ्यायची आणि बेसिक पासून चालू करायचं. मी गॅरंटी देतो 20 पैकी 15 ते 16 प्रश्न तुमचे बरोबर येतील. आणि आपल्या इथं आता स्टेप्सला महत्व नाही, तुमच्या अंतिम उत्तराला महत्व आहे. 10वी 12वी पर्यंत आपण काय स्टेप्स लिहितो, उत्तर शेवटचं बरोबर आलं तर 1 मार्क एक्स्ट्रा आहे. पण इथे मात्र अंतिम उत्तर काय काढता विदाऊट स्टेप, किती स्टेप गाळून किती लवकर, याला महत्व आहे. आणि ते आपल्याला इथं शिकायचं आहे आणि आपल्या मेंदूला ट्रेन तसं करायचंय. हे कायम लक्षात ठेवा. हे झालं एकूण ओव्हरऑल सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये. मग जर मार्कांच्या बाबतीत आपण विचार केला तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, इथे इतिहास तुम्हाला 10 मार्काला येते, भूगोल तुम्हाला 10 मार्काला येते, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं अर्थशास्त्र 15, चालू घडामोडी 15, राज्यशास्त्र 15, सायन्स 15 आणि अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी दोघं मिळून 20. या पद्धतीने 100 क्वेश्चन्स तुम्हाला पेपरला येतात. आणि ज्याला कोणाला पास व्हायचंय त्याच्यासाठी टार्गेट असलं पाहिजे 65 मार्क्स. पेपर सोपा येऊ द्या, अवघड येऊ द्या, कट ऑफ किती पण लागू द्या, माझ्या डोक्यात एकच कॅल्क्युलेशन, मला 65 मार्क घ्यायचे. अजिबात अलीकडे नाही पलीकडे नाही. मी कोणत्याही कॅटेगरीचा असू द्या, मुलगी असू द्या नाही तर मुलगा असू द्या. जर तुम्ही 65 मार्कांची तयारी करताय, 60-62 मार्क तुम्हाला येणार आहेत. जर समजा पेपर सोपा आला, तुमचे हेच 60-62 मार्क 70 होणार आहेत. पेपर तुमचा अवघड आला, हेच मार्क तुमचे 55-56 ला येणार आहेत. मात्र तुम्ही कट ऑफ मध्ये कायम असणार. कारण पेपर सोपा आला कट ऑफ वरती जाईल, पेपर अवघड आला कट ऑफ खाली येईल. रिलेटिव्ह आहे, जसं ते न्यूटनचा रिलेटिव्ह मोशनचा थेरम आहे, सेम तसा आहे. गोष्टी रिलेटिव्ह आहेत. त्याच्यामुळं पेपर कसा येईल याच्यापेक्षा माझा अभ्यास तयार आहे का, मी पेपर द्यायला प्रिपेअर्ड आहे का, मला 65 मार्क येत आहेत का, हा प्रश्न स्वतःला कायम विचारा. बाकी लोकांनी ज्या चुका केल्या तर तुम्ही करू नका, इव्हन आम्ही सुद्धा केल्या त्या तुम्ही करू नका. एवढं फक्त त्या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो. आता वळूया आपल्या अर्थशास्त्र विषयाकडे. इकॉनॉमिक्स बऱ्याच लोकांना, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना अर्थशास्त्र अवघड वाटतं. पण एक गोष्ट मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही जर सिलेबस बघितला, इतिहास एका ओळीत आहे, भूगोल 1.5 ओळीत आहे, ठीक आहे, राज्यशास्त्र एका शब्दात आहे, चालू घडामोडी अर्ध्या ओळीत आहे, विज्ञान फक्त नावं दिलेत, फिजिक्स केमिस्ट्री, ठीक आहे, अशी झुलॉजी बॉटनी आणि आरोग्यशास्त्र, खाली अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी बेसिक अर्ध्या ओळीत दिलाय. पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं, एकमेव असा विषय आहे इकॉनॉमिक्स ज्याचा सविस्तर सिलेबस तुम्हाला पेपरला दिलाय. बघा, अर्थशास्त्र काय म्हटलंय, भारतीय अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये पण काय म्हटलंय, राष्ट्रीय उत्पन्न, कृषी, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, राजकोषीय नीती किंवा चलनविषयक नीती. आणि खाली शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे पब्लिक फायनान्स, याच्यामध्ये बजेट, लेखा व लेखापरीक्षण. एकमेव असा विषय ज्याचा सिलेबस सविस्तर दिलाय, सविस्तर. मग मला सांगा, उलट टेन्शनच नाही, एवढेच तर पॉइंट करायचे. हा सिलेबस समोर ठेवायचा आणि सिलेबस सोबत जर PYQ जोडले, झाला तुमचा इकॉनॉमिक्स तयार. त्या बाबतीत निवांत राहा. आपले लेक्चर, क्लास नोट्स, PYQ आणि माइंड मॅप याच्या बाहेर इकॉनॉमिक्सचा प्रश्न जाणार नाही. आउट ऑफ बॉक्स आला, खूप जास्त वेगळा काहीतरी आला, लोकांना पण सुटणार नाही, तुम्हाला पण सुटणार नाही, मेरिटवर परिणाम होणार नाही, त्याची खात्री. हे कायम लक्षात ठेवा. त्याच्यामुळं इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आता जर विचार केला तर मेन्सचा सिलेबस सुद्धा एकमेव असा विषय सविस्तर दिलाय. 2 घटक आणि 2 घटकाचे एकूण 13 उपघटक, बरोबर. मग सिलेबस काय, समग्र लक्षी अर्थशास्त्र. आता गंमत बघा, अर्थशास्त्र 2 त्या ठिकाणी भागात विभागणी करता येते. अर्थशास्त्राचे 2 प्रकार, एक मायक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरा मॅक्रो इकॉनॉमिक्स. बघा काय म्हणतोय, मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. आता मायक्रो म्हणजे काय, तर सूक्ष्म, ठीक आहे, सूक्ष्म. आणि मॅक्रो म्हणजे काय रे, स्थूल, स्थूल. आता दोन्ही शब्दांचा अर्थ जर बघितला तर सूक्ष्मचा अर्थ अगदी लहान आणि स्थूलचा अर्थ मोठा किंवा एकूण.
बरोबर. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आम्ही कोणत्या घटकांचा अभ्यास करतो, तर लहान घटकांचा अभ्यास करतो. मग लहान घटक म्हणजे कोणते, वैयक्तिक घटक. वैयक्तिक घटक कोणते, मग एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास, एखाद्या कुटुंबाचा आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास, एखाद्या कंपनीचा, एखाद्या संस्थेचा त्या ठिकाणी आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स. छोट्या लहान घटकाचा अभ्यास. आणि त्याच्या उलट मॅक्रो म्हणजे स्थूल म्हणजे मोठा, मोठा म्हणजे काय, एकूण अर्थव्यवस्थेचा अभ्यास. मग त्याच्यामध्ये एकूण देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास, टोटल. मग या देशामध्ये काय येतं, राष्ट्रीय उत्पन्न येतं, दारिद्र्य येतं, बेरोजगारी येतं, लोकसंख्या येतं, ठीक आहे, बँकिंग येतं, सार्वजनिक वित्त येतं, बजेट येतं, परकीय व्यापार येतो, आर्थिक सुधारणा येतात, विकास आणि वृद्धी येते. हे सगळे घटक, देशाच्या संदर्भातले सगळे घटक आर्थिक बाबीचे म्हणजे तुमचं मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि मी जसं म्हटलं, आपला सिलेबस जर तुम्ही बघितला तर आपल्या सिलेबसला मायक्रो इकॉनॉमिक्स नाही, वैयक्तिक घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा नाही. आपल्याला सिलेबस काय आहे, सिलेबस इथं बघा काय लिहिलंय, समग्रलक्षी. समग्र म्हणजे काय, मॅक्रो किंवा स्थूल अर्थशास्त्र. एकूण घटकाचा अभ्यास पॉइंट मध्ये लगेच लक्षात येईल. समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास ह्या संकल्पना. वृद्धी ही संख्यात्मक असते, विकास हा गुणात्मक असतो. हे कायम लक्षात ठेवा. म्हणजे वृद्धी झाल्यानंतर विकास होईलच असं नाही. फक्त आकडे वाढत चाललेत पण लोकांच्या राहणीमानात बदल नाही, म्हणजेच वृद्धी झाली आहे पण विकास नाही. पण झालेली वृद्धी लोकांपर्यंत पोहोचतीये, लोकांच्या जीवनमानात सुधारणा होतीये, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतंय, साक्षरता वाढली, आरोग्य वाढलं, शिक्षण वाढलं, पायाभूत सुविधा वाढल्या, तर आम्ही त्याला म्हणणार विकास झाला. नाहीतर आमची जगामध्ये इकॉनॉमी सगळ्यात टॉपला आहे आणि सगळ्यात जास्त गतीने वाढते, त्याचा काय उपयोग आहे. तुमची इकॉनॉमी जास्त वाढते पण सगळ्यात दारिद्र्य तुमच्याच देशात आहे. मग मला सांगा काय उपयोग आहे का, अजिबात काही उपयोग नाही. बरोबर. हे कायम लक्षात ठेवा, जे पेपरसाठी महत्वाचं आहे. बरोबर. इथे पब्लिक फायनान्स, त्याच्यानंतर व्यापार किंवा भांडवल ह्या घटकांचा समावेश समग्र लक्ष्य अर्थशास्त्रात होतो. आणि आपल्याला याच घटकांना विचार करायचा, पेपरला किती प्रश्न येतात, कसे येतात, आणि त्याच्यानुसार आपलं त्या ठिकाणी काय असणार आहे, अभ्यास असणार आहे. आणि मग दुसरा त्याचा घटक कुठला इकॉनॉमिक्सचा मेन्सचा, तर भारतीय अर्थव्यवस्था. मी तुम्हाला म्हटलं ना, देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास आहे. आणि मग भारत देशाच्या संदर्भातले सगळे घटक आपल्याला अभ्यासायचे. मग भारतीय अर्थव्यवस्था, त्याची वैशिष्ट्य, आर्थिक सुधारणा, ठीक आहे, कृषी किंवा ग्रामीण विकास, नंतर सहकार, मौद्रिक धोरण, नंतर सार्वजनिक वित्त, उद्योग आणि सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय व्यापार, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, हे सगळे घटक आपण शिकणार आहोत. टेन्शन घेऊ नका. जरी तुम्हाला असं वाटत असलं की मास्तर फक्त वाचून दाखवतोय, लोड नको, हे सगळं शिकवलं जाणार आहे. आजचं लेक्चर फक्त इंट्रोडक्शन आहे. जेवढं वर्गात सांगितलं जाईल, जे क्लास नोट्स मध्ये आहे, जे पीपीटी मध्ये आहे, जे माइंड मॅप मध्ये आहे, जे पीवायक्यू मध्ये, याच्या बाहेर आपल्याला जायचं नाही. आपल्याला 15 पैकी 15 घ्यायचा हट्ट नाही. 15 पैकी 15 कुठे, एक राज्यशास्त्र आणि दुसरा विषय मॅथ्स रिझनिंग, बाकी जास्त लोड घ्यायचा नाही. आता तुम्हाला मी त्या ठिकाणी लक्षात घ्या, इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये हा अश्युरन्स देतो की जेवढं लेक्चरला होते तेवढं करताय, तुम्हाला 15 पैकी 10 ते 12 मार्क येत आहेत आणि तेवढे आपल्याला पोस्टसाठी पुरेसे आहेत. बरोबर. आता पुढचे जे कॉमन प्रश्न तुमचे आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की सर अभ्यास कसा करायचा. बरोबर. आता अभ्यासाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करतो. यस, बुक सांगणार आहे, सगळं सांगणार आहे, थांबा जरा. ठीक आहे. अभ्यास कसा करायचा, तर एक लक्षात ठेवा, आपल्याला कोणत्याही घटकामधला एक टॉपिक रीड करायचा आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही दारिद्र्य हा टॉपिक रीड केला, तर दारिद्र्य टॉपिक रीड केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, पूर्व परीक्षेला दारिद्र्य टॉपिकवर आलेले प्रश्न आणि त्याचं विश्लेषण सोडवायचं आहे. बरोबर. दुसरं, मुख्य परीक्षेला त्या ठिकाणी आलेले प्रश्न
आणि त्याचं विश्लेषण त्या ठिकाणी वाचायचंय किंवा सोडवायचंय. आता बघा हे असं का, तर बघा पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला त्या टॉपिकची कन्सेप्ट आणि क्लिअरिटी आली पाहिजे, अंडरस्टँडिंग आलं पाहिजे. हे आपल्याला शिकायचं की ती कन्सेप्ट समजून घ्या, त्या दारिद्र्यामध्ये काय आहे त्याचा ओव्हरव्ह्यू घ्या, एकदा डोळ्याखालून घाला. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण दारिद्र्य हे शिकायचं, त्या दारिद्र्यावरचे पूर्वचे आणि मुख्य परीक्षेचे प्रश्न सोडवणारे मी या टप्प्याला म्हणतो डिमांड ऑफ एक्झामिनेशन. पेपरची डिमांड काय, मग पूर्वला प्रश्न कसे येतात, कुठे चुकवलं जातं, मुख्यला प्रश्न कसे येतात, कुठे चुकवलं जातं, ऑप्शन कसे असतात, कोणते टॉपिक महत्वाचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. बरोबर. आणि त्याच्यानंतर पुढचा टप्पा तुमचा असणार आहे तो परत एकदा टॉपिक रीडिंग. परत टॉपिक रीड करा. आता तुम्हाला टॉपिक रीड करताना मी लिटरली सांगतो, तुम्हाला डायरेक्टली आठवतं, अरे हा हे मी पूर्व परीक्षेचा प्रश्न इथं आला होता, इथं मी चुकलो, इथं मी बरोबर आलो, इथे असं कन्फ्युजन झालं. इथपर्यंत तुम्हाला टॉपिक रीड करताना गोष्टी अंडरस्टँड होतात. पहिल्यांदा काय केलं, तो टॉपिक रीड केला, मग पूर्वचा आणि मुख्य परीक्षेचे आलेले प्रश्न मी बघितले, मग परत एकदा मी टॉपिक रीड केला. आता मला टॉपिक रीड करताना नेमकं कळतंय पेपरला काय विचारलं होतं आणि बरोबर वाचताना माझा फक्त त्याच घटकावर कॉन्सन्ट्रेशन होतंय. बाकीचा आलतू फालतू डाटा माझा ऑटोमॅटिकली बाजूला सरतो. माझा मेंदू मला इन्स्ट्रक्शन देतो की अरे बाळा हे पूर्वला आलंय, हे मेन्सला आलंय, हे लक्षात ठेव, हे नको ठेव. बरोबर. म्हणजे डिमांड ऑफ एक्झामिनेशन कळली. आणि आता मी टॉपिक परत एकदा रीड केला. याच्या पुढची स्टेज काय, मग तुम्ही आता त्या ठिकाणी काय करायचंय, चौथी स्टेज तुम्हाला आता काय, तर आयोगाचे आतापर्यंत आलेले त्या टॉपिकचे ऑल पीवायक्यू, त्या टॉपिकचे ऑल पीवायक्यू. मग ऑल पीवायक्यू मध्ये काय रे, एमपीएससी प्री, एमपीएससी मेन्स, गट ब प्री, गट क प्री, गट ब आणि गट क ची मेन्स, सरळ सेवा, त्या सगळ्या एक्झामला आलेले आतापर्यंत दारिद्र्य टॉपिकचे सगळे प्रश्न मी न बघता सोडवणार आहे. याचा फायदा काय, आता तुम्हाला टॉपिक केल्यानंतर एक्झामला गेल्यावर काय प्रॉब्लेम येऊ शकतो त्याची उत्तरं इथं सापडतील. तो प्रश्न का चुकला, सिली मिस्टेक झाली, कन्सेप्ट क्लिअर नव्हती, फॅक्ट चुकली, 50% कन्फ्युजन झालं, ठीक आहे, उत्तर बदललं, ह्या सगळ्या गोष्टी हे लक्षात. म्हणजे मला इथे चुका काय होत आहेत एक्झामला गेल्यावर हे कळणार आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला क्लॅरिटी येणार आहे कोणते घटक माझे चुकतायत, तेवढ्या माझ्या मायक्रो नोट्स तयार करायच्यात. हा टप्पा तुमचा मायक्रो नोट्स आहे. आता तुम्ही मायक्रो नोट्स काढू शकता. म्हणजे काय झालं, जे प्रश्न बरोबर आले ती गोष्ट माझ्या डोक्यात आहे आणि जे प्रश्न मला जमले नाही ती गोष्ट मला माझ्या मायक्रो नोट्स मध्ये भेटणार आहे. तुमचा टॉपिक याच्यापेक्षा भारी होऊ शकत नाही. बर, त्याच्यानंतर तुम्ही तो मायक्रो नोट्स काढा किंवा नका काढू, तुम्ही तोच टॉपिक माइंड मॅप जे तुम्हाला त्या ठिकाणी आहेत त्या माइंड मॅप मधून तुम्ही ते रीड करू शकता, जे कलरफुल त्या ठिकाणी बनवले, जे एक्झाम ओरिएंटेड आहेत. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो याच्या बाहेर कसाच प्रश्न जात नाही. हे जर मी अभ्यास करताना कोणीतरी मला सांगितलं असतं ना तर मे बी मी तुम्हाला इथं शिकवत नसतो. हे पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे मान्य करतो. याच्यापेक्षा चांगलं प्रिपरेशन होऊ शकत नाही. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. दुसरा प्रश्न तुमचा असतो की किती वेळ करायचा, किती वेळ अभ्यास करायचा. आता सगळ्यांनी इंस्टाग्राम आणि युट्यूबच्या रील बघितल्यात आणि तिथं बघितलंय कोणीतरी अधिकारी झाले ते सांगते 15 तास अभ्यास केला आणि 16 तास केला ना, नो डाऊट, मी नाही म्हणणार नाही. पण त्यांनी हे पण सांगितलं पाहिजे की पेपर जवळ आल्यानंतर आम्ही तो केलाय, शेवटचा महिना, शेवटचे 2 महिने केलाय. उदाहरण दिलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 तास अभ्यास केला. अरे पण 18 तास अभ्यास करण्यामागचं कारण काय होतं, तर 2 वर्षाचं मास्टर्स त्यांना 6 महिन्यात पूर्ण करायचं होतं, कारण त्यांची स्कॉलरशिप संपत आलती. मग त्यांचं मास्टर्स तिथे इनकम्प्लीट राहिलं असतं किंवा जे ते डॉक्टरेट घेत होते ते डॉक्टरेट इनकम्प्लीट राहिली असती. मग आंबेडकरांनी 18 तास एक्स्ट्रा आवर्स त्या ठिकाणी लायब्ररीत बसून ते पूर्ण केलं. मग तसा तर तुम्ही पण केलाय. तुम्ही तुमचं 10वी 12वी आठवा, ग्रॅज्युएशन आठवा, 1 नाईट मारली ना तुम्ही. आदल्या दिवशी रात्रभर जागलेत आणि पेपरला गेलेत, मग तुम्ही 24 तास अभ्यास केला. पण मग का केला
तुम्हाला ते कंपल्शन होतं. जेव्हा माणसाला कंपल्शन येतं तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची बॉडी, तुमचं मेंदू, ह्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतात. मोदीजी म्हणतात की मी 18 तास काम करतो, करतात, नो डाऊट, याच्याबद्दल शंका घेण्याचं काहीच कारण नाहीये. कारण तेवढी तीव्र इच्छा त्यांच्यामध्ये ते काम करण्यासाठी आहे, म्हणून ते धडपड करतात आणि त्याच्यासाठी झटतात. मग तुम्ही करू शकता का? करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या इथं आपल्या पेपरला हुशारी लागत नाही. आपल्या इथं आपल्या पेपरसाठी, रिझल्टसाठी तुम्हाला एकच गोष्ट लागते, सातत्य, कंटिन्युटी तुमच्या अभ्यासामध्ये. आणि हे मग तुम्ही काय करू शकता, जसं मराठीमधली म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे, किंवा आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आपला अभ्यास ग्रॅज्युअली इन्क्रीज होत गेला पाहिजे, थोडा थोडा वाढत गेला पाहिजे. अभ्यासाची सुरुवात तुम्ही रोज 2-3 तास 4 तासापासून करा आणि मग हळूहळू 4 तास, 5 तास, 6 तास, 7 तास, 8 तास वाढवत जावा. एका टप्प्यानंतर रोज तुम्हाला जास्तीत जास्त रोजचा 7 ते 8 तास अभ्यास होईल, त्याच्या पलीकडे होणार नाही. मग डेलीचा अभ्यास, सातत्य किती काय पाहिजे? 7 ते 8 तास हवे, या प्रश्नाचं उत्तर. आणि मग तुमचा अभ्यासाचा प्लॅन कसा असला पाहिजे? या महिन्यामध्ये मी कोणते विषय वाचणार? ठीक आहे, मग 2 विषय वाचणार तर ते 2 विषय मी 15-15 दिवस वाचणार. मग त्या 15 दिवसांमधले 2 आठवड्याला मी काय वाचणार? बरं, ते झाल्यानंतर मी रोज काय वाचणार? आणि रोजचं डिस्ट्रीब्युशन माझं आवर्समध्ये, मी तासामध्ये काय वाचणार? ह्या गोष्टी इथे तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहेत. त्या पद्धतीने तुमचा प्लॅन असला पाहिजे. आणि प्लॅन दुसऱ्याचा ढापू नका, घेऊ नका, तो तुमचा स्वतःचा असला पाहिजे. कारण स्वतःच्या अभ्यासाच्या वेळा, कम्पॅटेबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. आपण दुसऱ्याला कॉपी करायला जातो, पण दुसऱ्याला कॉपी केलं की आपण बुजगावणं दिसतो, ते आपल्याला चांगलं दिसत नाही. हे कायम लक्षात ठेवा. जर का त्या कपड्यांमध्ये किंवा त्या स्ट्रॅटर्जीमध्ये जर तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदल केला आणि ती अप्लाय केली, तर ती तुम्हाला सुंदर आणि त्या ठिकाणी परफेक्ट मॅच होणार आहे. हे पण कायम डोक्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. कोणत्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत आणि कोणत्या नाही, हे मात्र आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. हे काय करायचं हे होतं, काय नाही करायचं हे खूप महत्वाचं. अभ्यास करताना कोणत्या गोष्टी टाळायच्या, कोणत्या चुका टाळायच्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या सगळ्यांसाठी. तुम्ही जर घरून अभ्यास करताय तर शक्यतो तुमच्या बाबतीत हे होणार नाही, पण चाय पे चर्चा, जर कोणी लायब्ररीत बसून अभ्यास करताय तर त्याने प्लीज हे नेहमी लक्षात ठेवा, चाय पे चर्चा फक्त वायफळ असतात, त्याच्यामध्ये काही मजा नाही. टेलिग्राम चॅनेलला हे आलं, ऍड ही आली, एवढा कटअप लागला, तेवढा कटअप लागला, त्याचा तुला काही उपयोग नाही. तू पेपरचा अभ्यास कर. मग चाय पे चर्चा टाळल्या पाहिजेत. दुसरं, लॅक ऑफ कन्सिस्टन्सी, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. हा त्या ठिकाणी तुमचा असता कामा नये. तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य पाहिजे. विदाऊट कन्सिस्टन्सी तुमचा रिझल्ट येणार नाही, हे मी प्रामाणिकपणे सांगतो. चुकीचे रेफरन्स बुक, आताच कोणीतरी प्रश्न विचारला, अरे मी 5 मिनिटापूर्वी तुम्हाला सांगितलं की रेफरन्स बुक लगेच घेऊ नका. तुम्हाला काय करायचंय, सध्या क्लास नोट्स, कोणी काही पण सांगू दे, तुम्हाला दादा ताई, ठीक आहे, मित्र मैत्रिणी अधिकारी भेटणार आहेत, रेफरन्स बुक वाचल्याशिवाय पास होत नाही. वाचणार आहे, थांबा जरा, गडबड करायची नाही. जेवण समोर वाढलंय, ताटामध्ये 5 पदार्थ आहेत, 5च्या 5 पदार्थ एकत्र खाणार आहेत का? नाही, सेपरेट सेपरेटच खायचे. एकत्र खाल्लं तर चव लागेल? नाही लागणार. सेम क्लास नोट्स पण वाचणार, लेक्चर पण करणार, प्रीचं आणि मेन्सचं विश्लेषण पण करणार, PYQ पण सोडवणार आणि अजून रेफरन्स बुक पण पाहिजे. कशाला? गरज आहे का? असेल गरज आम्ही सांगू ना, तेवढा विश्वास ठेवा तुम्ही जर येताय तर. मग सध्या लेक्चर, क्लास नोट्स, PYQ या गोष्टींवर फोकस करायचा. रेफरन्स बुक करायचे, पण कशासाठी? व्हॅल्यू ऍडिशन साठी. लगेच गडबड करायची नाही, हे क्लिअर. पुढे PYQ, मी तुम्हाला सांगतो, तुमचा या क्षेत्रातला अंतिम गुरु कोण? अंतिम गुरु फक्त आणि फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, सिलेबस आणि PYQ हेच तुमचे अंतिम गुरु. ना मी आहे ना कोणी आहे. तुम्हाला रिझल्ट कोण देणार आहे? प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स देणार आहे. पेपरला प्रश्न कसा येतो, ठीक आहे, आयोग कुठे चुकवतो, मुलं कुठे चुकतात, कन्फ्युजन कुठे होतं, कुठे कन्सेप्ट क्लिअरिटी लागते, फॅक्ट्स कोणत्या पार्ट पाहिजेत, हे सगळी उत्तरं कुठे भेटतात? PYQ मध्ये. हे जर तुम्ही केलं, रिझल्ट तुमचा आहे.
हे आम्ही केलं नाही म्हणून तुमच्या इथं उभा आहे. ह्या गोष्टी नंतर रिअलाइज झाल्या जेव्हा शिकवायला लागलो तेव्हा, की अरे या मायक्रो लेवलला जाऊन जर अनालिसिस केलं असतं, प्लॅनिंग केलं असतं तर रिझल्ट वेगळा असतं. ते 2-3 मार्क 1 मार्काने नापास होण्याची वेळ आली नसती. हे मी प्रामाणिकपणे तुम्हाला कबूल करतो. पुढे मोबाईल, सगळ्यात मोठा अडथळा. ते युट्यूब इन्स्टा जर ओपन केलं तर तिथं रील येतात आणि अल्गोरिदम असा सेट केलाय, जे तुम्हाला आवडतं ते बघितलं की पुढचं पण तेच येत आहे. मग 2 तास 3 तास 4 तास किती पण वेळ जाऊ दे, तुम्हाला लक्षात पण येत नाही की अरे आपण मोबाईलवरती 4 तास वाया घातले. लायब्ररीत बसलाय आणि मोबाईल चाळत बसलाय, मोबाईल धरून पिक्चर बघतोय का तर वायफाय लायब्ररीतच आहे. काय उपयोग आहे तुमचा लायब्ररीत बसून? मग तुम्ही 10 तास बसा नाही तर 15 तास बसा. लायब्ररीत गेलाय आणि लायब्ररीत झोपलाय, काही उपयोग नाही. त्याच्याऐवजी रूमवर जा, निवांत 1 तास झोप, फ्रेश होऊन ये. स्वतःला स्ट्रेच करू नका. ज्या मुवमेंटला तुमचं फिजिकली आणि मेंटली दोन्ही अटेंडन्स लायब्ररीत आहे तेव्हा तुमचा रिझल्ट आहे. फिजिकली प्रेझेंट आहे आणि मेंटली दुसऱ्याच स्वप्नात रंगलाय, अवघड आहे, मग रिझल्ट येणार नाही. दुसरं, मोबाईल जेवढा वापर टाळता येईल, जेवढा स्क्रीन टाइम कमी ठेवता येईल तेवढा कमी ठेवा. हे खूप महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे. ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या त्या ठिकाणी आहेत. यस, PYQचं अनालिसिस, पूर्व आणि मुख्य परीक्षेचं विश्लेषणाचं पुस्तक ऑलरेडी अवेलेबल आहे. ठीक आहे, इथे ऑफिसमध्ये फोन करा, 50% डिस्काउंट मध्ये आहे. 22,000चा आयोगाचा पूर्ण ठोकळा तो सुद्धा अवेलेबल आहे. जर का तुम्ही नांदीच्या ऑल इन वन या ऍपवर गेले, ठीक आहे, ऑल इन वन ऍपवर गेले नांदीपच्या, तर तुम्हाला ही सगळी पुस्तकं भेटतील. माइंड मॅप भेटतील, पूर्व मुख्य परीक्षेचं विश्लेषण भेटेल आणि 22,000चा प्रश्नसंचाचा ठोकळा पण भेटेल. फक्त तुमच्या पावत्या तिथे हे करा म्हणजे तुम्हाला 50% डिस्काउंट मिळेल. ठीक आहे, या गोष्टी कायम लक्षात ठेवा. आता पुढे थोडंसं विश्लेषण केलंय अर्थशास्त्राचं. मागच्या 8-10 वर्षांमध्ये इकॉनॉमिक्स मध्ये कोणत्या विषयाला किती प्रश्न आले त्याचा मी चार्ट बनवलाय. आणि फक्त काही लिहू नका, काही त्या ठिकाणी हे लक्षात घेऊ नका. हे आमच्यासाठी आहे की माझी ती प्रायोरिटी असेल, माझं ते काम असेल की याच्यात सगळ्यात जास्त प्रश्न कोणत्या टॉपिकवर आले तो टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवणं, प्रत्येक गोष्ट त्याच्यातली कव्हर करणं. मग त्याचं विश्लेषण करून ठेवलेलं आहे, त्याच पद्धतीने तुमचे सिक्वेन्सली लेक्चर होते. प्रीला काय येतं, मेन्सला काय येतं, या हिशोबाने विश्लेषण करूनच हे लेक्चर घेणार आहे, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता दुसरं, मी हे 2023चा प्रीचा पेपर आहे त्याचं विश्लेषण केलं की 15 प्रश्न कोणत्या घटकावर आलेले आहेत, हे महत्वाचं. ठीक आहे, याच्यामध्ये जर विचार केला तर इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगतो बघा. जे तुमच्या मनामध्ये भीती आहे तेवढी भीती काढतो की सर फॅक्ट्स पाठ करायचे का, आकडे पाठ करायचे का. आता 2023चा एक प्रश्न घेऊ, तुम्हाला लक्षात येईल. प्रश्न काय विचारला होता, खालील निकषाच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली. काय दारिद्र्य रेषा, पॉवर्टी लाईन किती निश्चित केली, म्हणजे मला आकडा माहित पाहिजे असं मला प्रश्नावरून वाटतं. गंमत सांगतो, बेसिक काय सांगतो बघा. भारतामध्ये दारिद्र्य हे मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर MPCE आधारावर मोजलं जात. म्हणजेच काय रे, प्रति महिना प्रति व्यक्ती उपभोग खर्च. काय विचारलंय, दारिद्र्य कसं प्रति महिना प्रति व्यक्ती त्या ठिकाणी मोजलं जातं, मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर. तुम्हाला काय विचारलंय, नियोजन आयोगाने 2011-12 दारिद्र्य रेषा त्या ठिकाणी निश्चित केली, बरोबर. मग मला एक सांगा, ऑप्शन बघा, तुम्हाला दिसेल दरडोई उत्पन्न प्रति महिना, दरडोई उत्पन्न प्रतिदिन, दरडोई उत्पन्न प्रतिदिन, आणि यापैकी नाही. किती ऑप्शन आहेत प्रति महिना? एकच ऑप्शन आहे. मला सांगा, हे 816 आहे का, हे 1000 आहे का, मला त्याच्याशी घेणं देणं आहे का? माझ्या जर दारिद्र्याच्या कन्सेप्ट क्लिअर आहे तर माझं उत्तर निघलं ना. हे शिकायचंय, बरोबर. पुढचा प्रश्न, तुम्हाला असं वाटेल की एकच प्रश्न, प्रत्येक प्रश्न काय म्हटलंय, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. काय म्हटलंय, विशेष प्रदेश. आता खाली या, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार वाढ, कुठे विशेष प्रदेश आहे? पुढे डोंगराळ आणि आदिवासी भाग, यस विशेष प्रदेश आहे. दुष्काळग्रस्त भाग विशेष प्रदेश आहे, बरोबर. ग्रामीण भाग, आता ग्रामीण भाग विशेष कसा झाला,
का तर भारतामध्ये 69% ग्रामीणीकरण आहे आणि फक्त 31% फक्त नागरीकरण आहे. मग बहुसंख्याक लोक तर ग्रामीण भागात राहतात, म्हणजे तो पण विशेष भाग नाही. मग मला सांगा याच्यात अवघड काय? हे आपल्याला शिकायचं आहे. ज्या मोमेंटला तुम्ही हे शिकला त्या मोमेंटला तुमचा त्या ठिकाणी पेपरचा अभ्यास सोपा झाला. ठीक आहे, अशा प्रकारचे हे 15च्या 15 प्रश्न मी इथे घेतलेत. ठीक आहे, आपल्याला तेवढा वेळ नाही, पण मग त्याच्यामध्ये महत्वाचं बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत, सर रेफरन्स काय वाचायचे? तर इकॉनॉमिक्स साठी बेसिक पुस्तकं मी तुम्हाला सांगतो. इकॉनॉमिक्सच्या बेसिक साठी तुम्हाला 11वीचं पुस्तक अर्थशास्त्राचं 11th स्टँडर्ड हे घ्यायचंय आणि त्याच्याबरोबर 12वीचं पुस्तक हे तुम्हाला घ्यायचंय. म्हणजे 11वी आणि 12वीचं त्या ठिकाणी इकॉनॉमिक्सचं पुस्तक तुम्हाला घ्यायचंय. हे क्लिअर मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, त्याच्यात जर सांगितलं तर लक्षात ठेवा आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स सिलेबसला नाही, त्याच्यामुळं चॅप्टर नंबर 3 चॅप्टर नंबर 3 11वीच्या पुस्तकामधला करायचा नाही, कारण तो मायक्रो इकॉनॉमिक्सचा भाग आहे, तो आपल्या सिलेबसला नाही. 3rd चॅप्टर 11वीचं पुस्तक स्टेट बोर्ड करायचा नाही, हे नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, आणि दुसरं त्या ठिकाणी 12वीच्या चॅप्टर मधून तुम्हाला चॅप्टर नंबर 2 उपयोगिता विश्लेषण, चॅप्टर नंबर 3A म्हणजे 3A, चॅप्टर नंबर 3B म्हणजे 3B आणि पुरवठा विश्लेषण चॅप्टर नंबर 4 2, 3, 4 हे 4 चॅप्टर करायचे नाहीत. 12वीच्या पुस्तकातून हे 4 चॅप्टर करायचे नाहीत. मराठी आणि इंग्लिशमध्ये ही पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. अर्थशास्त्राची बेसिक पुस्तकं, इकॉनॉमिक्सची, अर्थशास्त्राची, स्टेट बोर्डची 11वी 12वीची फक्त घ्यायची आहेत. रेफरन्स बुक घेऊ नका. क्लास नोट्स तुम्हाला दिलेली आहे किंवा दिली जाईल. ठीक आहे, ती तुम्हाला येईल पोस्टाने, तुम्ही ज्यावेळेस प्रोसिजर पूर्ण कराल तेव्हा. ठीक आहे, आणि बाकी मग प्री आणि मेन्सचं विश्लेषण घ्या, 22,000चा प्रश्न संच घ्या आणि माइंड मॅप घ्या. बाकी पुस्तकं घेऊ नका. रेफरन्स बुक मी सांगेल तेव्हा आपल्याला करायचंय, लगेच आपल्याला करायचे नाहीत. क्लिअर? या पद्धतीने इकॉनॉमिक्सचा अभ्यास तुम्हाला सुरू करायचा आहे. ठीक आहे, 11वीच्या चॅप्टर मधून तुम्हाला त्या ठिकाणी 3 नंबरचा चॅप्टर विभाजन मूल्य 3rd चॅप्टर करायचा नाही. 3rd चॅप्टर नाही करायचं. ठीक आहे, क्लिअर आहे का? येस. चला, थँक्यू सगळ्यांना, ऑल दी बेस्ट. नेक्स्ट लेक्चरला आपण लवकरच भेटूया. थँक्यू.